नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी लसूण सोलण्याच्या अगदी आगळ्या वेगळ्या भरपूर अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर करते, ज्या की तुम्ही कधीच बघितलेलं नसेल आणि तुमचं जे तासाभराचं काम असेल ते चुटकीसरशी कसं करायचं हे देखील मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा. या ठिकाणी आपली पहिली महत्त्वाची टिप्स जी आहे ती म्हणजे शॅम्पूच्या पॅकेटसाठी. आता आपण बऱ्याचदा असे भरपूर सारे शॅम्पूचे पॅकेट्स वापरतो. आता काही लेडीज जे म्हणजे बॉटलवाला शॅम्पू वापरतात, परंतु अजून देखील काही घरांमध्ये असे पॅकेटवाले जे शॅम्पू असतात ते भरपूर महिला यूज करतात. आणि काय होतं की आपण लहान मुलांसाठी किंवा इतर काही माणसं वगैरे अर्धा शॅम्पू वापरतात, परंतु अर्धा जी पुडी असते शॅम्पूची ती अशीच ठेवून देतात. आणि आपण अशी जी फोडलेली जी पुडी असते ती असंच ठेवली की त्यामधला जो शॅम्पू आहे तो लीक होण्याची किंवा खाली सांडण्याची भीती असते. परंतु या शॅम्पूला अगदी व्यवस्थित कसं ठेवायचं ते मी आज तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकता तशा प्रकारे जर तुम्ही अर्धी शॅम्पू वापरला असेल आणि अर्धा शॅम्पू तसाच असेल तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे चिमटा. जो कपडे वाळवण्यासाठीचा आपण चिमटा वापरतो तो चिमटा या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्या चिमट्याच्याच मदतीने आपल्याला ही जी शॅम्पूची पुडी आहे ही व्यवस्थित ठेवायची आहे. आणि बघू शकतात पुडी जी आहे ती अगदी सरळ उभी राहते, इकडे तिकडे अजिबात शॅम्पू सांडणार नाही. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे लसूण सोलण्याच्या विषयी. बघू शकतात आपण लसूण सोलायला गेलं की आपल्या नाकांची खूप आग होते आणि वेळही जातो, परंतु आपण लसूण सोलण्याचं काम अगदी सोपं कसं व्हावं यासाठी काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते. या ठिकाणी मी घेतलेलं आहे गरम पाणी. अगदी कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे, जास्त गरम पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही आहे, जेणेकरून आपल्या हाताला चटका बसणार नाही याची देखील काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्यानंतर मी यामध्ये टाकलेला आहे खाण्याचा सोडा. बेकिंग सोडा जो असतो तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर मी यामध्ये टाकते आहे लसूण. आता तुम्ही लसूण आहे असाच मोठा टाकू शकतात किंवा त्याच्या ज्या कळ्या वेगळ्या करून देखील घेऊन त्या देखील तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही या पाण्यामध्ये आपल्याला हा लसूण टाकायचा आहे. आता लसूण सोलायला गेला की खूप महिलांची नखांची जी आग होते किंवा लसूण सोलायला खूप सर्व वेळ जातो. आणि लसूण की जो आपल्या सर्व भाज्यांमध्ये आपण टाकतोच, परंतु ते रोजचंच काम आपण करत बसतो. परंतु या ठिकाणी आपण अगदी सोप्या पद्धतीने लसूण सोलणार आहे. तो कसा तर बघू शकतात आपल्याला हे जे आहे गरम पाण्यामध्ये असं 10-15 मिनटं आपल्याला हा लसूण असंच ठेवायचा आहे. त्यानंतर 10-15 मिनटं झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा लसूण सोलायचा आहे. आणि अगदी आरामात याच्या ज्या वरची जी छिलटं असतात ते अगदी आरामात निघतात. बिलकुल आपल्या हातांची देखील आग होत नाहीत किंवा नखामध्ये ते लसूण जातो आणि त्यावेळेस आपल्याला खूप नखांची जलन होते, तो प्रकार देखील या ठिकाणी होत नाही. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. बघू शकतात आपण भरपूर सारा लसूण असा सोप्या पद्धतीने जर तुम्ही सोलला तर तुमच्या या ठिकाणी कामाची बचत देखील होईल आणि मेहनत देखील कमी लागेल. बघू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा लसूण या ठिकाणी सोलत आहोत. आणि लसूण सोलण्याच्या अजून देखील मी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे व्हिडिओला स्टेप बाय स्टेप बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास शेअर करा. त्यानंतरची आपली दुसरी लसूण सोलण्याची टिप्स अशी आहे ती म्हणजे या ठिकाणी गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि त्या तव्याला मी या ठिकाणी हलकंसं गरम करत आहे. बघू शकतात मी या ठिकाणी ज्या लसणाच्या कळ्या आहे वेगवेगळ्या करून या तव्यावरती टाकत आहे. तुम्ही आहे असाच मोठा जो लसूण असतो तो देखील तव्यावरती असंच ठेवू शकतात किंवा याच्या कळ्या देखील अशा सेपरेट करून घेऊ शकतात. ज्या पद्धतीने मी केले आहे त्या पद्धतीने. फक्त आपल्याला या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जास्त गॅस आपल्याला फुल करायचा नाही आहे किंवा हा लसूण जळायला नाही पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. हलकासा गरम लसूण करून घ्यायचा आहे आणि हलकासा गरम झाल्यानंतर आपल्याला हा लसूण जो आहे तो खाली काढून घ्यायचा आहे. आता बघू शकतात मी या ठिकाणी सर्व जो मला जितका लसूण हवा होता तितक्या मी कळ्या या ठिकाणी टाकल्या आहे तव्यावरती आणि त्याला हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. हलकंसं गरम करून झाल्यानंतर याला खाली काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याचा वापर करायचा आहे. बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला एक टूथब्रश जो असतो त्या मदतीने आपण या लसणाला सोलणार आहोत. आता टूथब्रशच्या जी पाठीमागची जी साईड असते ती ओबडधोबड असते आणि त्याचाच आपल्याला या ठिकाणी फायदा करून घ्यायचा आहे. बघू शकतात अशा पद्धतीने आपण जो लसूण गरम केलेला होता त्याचं अगदी आरामात जे छिलटं आहे ते निघतात. आणि आपल्याला जर नखांची आग होत असेल किंवा तुम्हाला वाटते की नखांमध्ये लसूण गेला नको आहे, जायला नको, त्यासाठी आपण ब्रशचा जो पाठीमागचा ओबडधोबड जो भाग असतो
त्याचा इथे वापर करून ही वरची जी उरलेली छिलट आहे ती काढू शकतो। तशी गरज देखील पडत नाहीत। गरम केल्यानंतर लसणाला ज्यावेळेस आपण गरम करतो तव्यावरती त्यावेळेस त्याची जी छिलट आहे ते आपोआपच सर्व बाहेर येतात। आपल्याला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गरज पडत नाहीत। परंतु ज्यांना वाटते की मला बिलकुल नखांमध्ये लसूण वगैरे जायला नको तर त्यांनी टूथब्रशच्या वापराने देखील हा लसूण व्यवस्थित सोलू शकतात। ट्रिक जर आवडली असेल तर लाईक करा आणि इतर मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।